कोल्हापूर कुंभोज तालुका हातकणंगले येथील वादग्रस्त सौर ऊर्जा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली। ठेकेदाराने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन कामास हाती घेतले। या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे। सदर प्रकल्पाच्या विरोधामध्ये कुंभोज परिसरातील नागरिकांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे। या प्रकल्पाचं काम बंद पाडण्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आली होती। असं असतानाही ठेकेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हातकणंगले पोलीस स्टेशनसह जयसिंगपूर, शिरोळ, पेठ, वडगाव, इचलकरंजी येथून 40हून अधिक पोलिसांचा फौज फाटा घेऊन कामास सुरुवात केली आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्प विरोधी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी तातडीने चर्चा केली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून प्रकल्पासंदर्भात पर्यायी मार्ग काढण्याचे निर्देश दिलेत। पुढील 2 दिवसात ठोस पर्याय देण्याचे आदेश देताना बंद केलेला रस्ता तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी एक महत्त्वाचा पर्याय सुचवला। ते म्हणाले की जर कुंभोज परिसरामध्ये दुसरी योग्य जागा मिळाली तर हा प्रकल्प 2 भागात विभागून त्यातील एक भाग दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल। यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं। या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की आम्ही सौर प्रकल्पाला विरोध करत नाही। आमचा विरोध आहे केवळ सध्या सुरू असलेल्या ठिकाणी गावासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांसाठी शासकीय जागा राखून ठेवणं हे आवश्यक आहे। या शिष्टमंडळात माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळे, विश्वजित माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अरुण जमणे, संदीप तोरसकर, दशरथ मिसाळ, योहान घाटगे, राहुल माळी, संजय कोळी, दीपक माने, ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, भरत भोकरे, विनोद शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी ठेकेदार आणि एमएसईबी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दामध्ये इशारा देत सांगितलं की ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यास आम्ही जनतेसोबत उभं राहू। गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढाई करावी लागली तरी मागे हटणार नाही। जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित बैठकीतल्या मागण्या ऐकून घेतल्या आणि येत्या 4 दिवसांमध्ये तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यामार्फत पुन्हा एकदा सर्वेक्षण करून पर्यायी जागेचा विचार केला जाईल असं आश्वासन दिलं। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।